हॅलो, तब्येत ठीक नव्हती म्हणून मी सहज आपल्या पुणे महानगरपालिकेच्या दवाखान्यात म्हटलं कमी पैशात थोडीफार सर्दी वाटत होती म्हणून दवाखान्यात गेले आणि पाहते तर काय तिथं शिबिर चालू होतं. तर कसलं शिबिर होतं तर या शिबिरमध्ये सगळ्या टेस्ट फ्री होत्या. त्यामध्ये कॅन्सर टेस्ट अवेलेबल होते, ब्रेस्ट कॅन्सरची टेस्ट सुद्धा फ्री होती, वजायनल टेस्ट. आता तुम्ही पाहू शकता बरेच प्रकारचे कॅन्सर निघालेत. मोस्टली लेडीजला वजायनल इन्फेक्शन होतं किंवा त्या जागी कॅन्सर पण होण्याची शक्यता असते. खूप अशा आपण कधी टेस्ट करत नाही, माहिती नसतं आपल्याला काय, कारण काही सिम्पटम्स असतात जसं की अंगावरतून पांढरे जाणे किंवा तिथे थोडे छोटे छोटे फोड येणे की असं काय असतं. ते खूप पिशवीच्या तोंडावर या गोष्टी होतात की आतल्या बाजूला गर्भाशयाचं जे पिशवीचं तोंड आहे त्या पिशवीच्या तोंडाला ह्या गोष्टी झालेल्या असतात. त्यामुळे आपल्याला माहिती नसतं आतल्या बाजूला काय होते आतमध्ये. ते सगळं चेक केलं जातं फ्री ऑफ कॉस्ट. हे बऱ्याचशा लेडीजला महिलांना माहिती नाहीये म्हणून मी हा मेसेज तुम्हाला सांगते. बाहेर या ज्या टेस्ट आहेत प्राइस खूप हाय आहेत, 10,000 8,000 असे त्याच्या प्राइस आहेत. वजायनल टेस्ट वगैरे खूप कॉस्टली जातं. म्हणून ब्रेस्ट कॅन्सरची असो वजायनल टेस्ट असो तुम्ही या शिबिरला नक्की व्हिजिट करा. आज 21 नोव्हेंबरला त्यांचा कॅम्प होता. पुणे महानगरपालिकेच्या कुठल्याही दवाखान्यात तुम्ही सकाळी गेल्यावर बीपी शुगर सगळं तुमचं टेस्ट होतं. आज मी हे सगळे चेकअप करून आले. लगेच रिझल्ट पण सांगतात तुमचं काय येतं ते. तसा सल्लाही दिला जातो आपल्याला काय असं कर तुमचं, म्हणजे खूप छान गायडन्स पण असतो तिथे केलेला त्यांनी. पण मी हे स्पेशली लेडीजसाठी तुम्हाला सांगते. जर तुम्ही जेंट्स कोणी पाहत असेल तर तुमच्या बायकोला, आईला, मिसेसला आणि ही टेस्ट 6 महिन्यातनं एकदा नक्की करायची असते. आता सध्या अशी परिस्थिती, माणूस वरतून छान दिसते पण आतून त्याला काय झालेलं आहे हे माहिती नसतं. म्हणून 6 महिन्यांनी नक्की या टेस्ट करा. कॅन्सर कुठल्याही प्रकारचा जेव्हा सुरुवातीला कॅन्सर आपल्याला कळून येत नाही की हा झालाय म्हणून, कारण जेव्हा जास्त होतात गोष्टी सिम्पटम्स जेव्हा जास्त आढळायला लागतात तेव्हा आपण कुठल्या स्टेजवर असतो माहिती नाही. त्यापेक्षा तुम्ही आधीच प्रिकॉशन घेतले कधी बेटर असणार. तर नक्की या टेस्ट करा. मी तुम्हाला पुढचं शिबिर कधी आहे जानेवारी महिन्यात डेट हे नक्कीच कळवेल लवकर. त्यासाठी सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा.